नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आज मी आले रिलायन्स मॉलमध्ये। काही भाज्यांची खरेदी करायची होती मला, त्यामुळे आली। मी आठवड्याचा भाजीपाला रिलायन्स मॉलमधून घेते। शनिवार टू शनिवार असा भाजीपाला मी घेते। तर चला माझ्यासोबत एक व्लॉगिंग टूर करूया आपण। मला आज फक्त भाज्याच घ्यायच्या होत्या, ग्रोसरी काही घ्यायची नव्हती, किराणा भरायचा नव्हता। तर मी ग्रीन झोन बघत होते। ग्रीन झोनमध्ये भाज्या खूप छान आणि फ्रेश भेटतात। शेवटी भेटला मला बाबा ग्रीन झोन। तिथून कांद्याची पात घेतली, मस्त फ्रेश अशी कांद्याची पात होती। पालक बघू शकता, पालक किती सुंदर दिसत होती, म्हणजे हिरवीगार दिसत होती। पालक घेतली मी, लसूण घेतले, तिथे टमाटो बटाटे सगळं उपलब्ध होतं। लिंबू घेतले, कारण लिंबू पण आपल्याला लागतातच घरामध्ये। आठवड्याला जेवढे लिंबू लागतात तेवढे लिंबू घेतले मी। आता फुलकोबी बघू शकता तुम्ही, किती फ्रेश होती, दुधी फुलकोबी छान होती आणि स्वस्त दरामध्ये खूप छान भाज्या भेटतात इथे रिलायन्समध्ये। म्हणून मी शक्यतो रिलायन्समधूनच घेते सगळं। हे छोटेसे कांदे, एक केरळाचे कांदे म्हणतात त्याला, छोटे कांदे। एक फिश करीमध्ये वगैरे टाकले ना खूप छान टेस्ट येते बरं का फिशला। तर हे छोटेसे कांदे मी घेते। परत टमाटे तुम्ही बघू शकता, टमाटे किती लाल आणि मस्त टमाटे होते, खूप सुंदर। तर मला जेवढे टमाटे लागतात तेवढे मी टमाटे घेतले। नंतर फरसबी, 2 प्रकारच्या फरसबी होत्या, पण मला आपल्या गावठी फरसबी छान वाटतात म्हणून ते घेतले। कॅप्सिकम घेतली, कॅप्सिकम पण छान होते। घरामध्ये थोडेसे तांदूळ पण जमले होते, म्हणजे ते 2-3 व्हरायटी होते, पण मी कोलम राईस खाते त्याच्यामुळे कोलम तांदूळ घेतले। त्याच्यामुळे कोलम तांदूळ पॅक केले मी। नंतर मग बिलिंगला गेली। बिलिंग झाल्यानंतर हा बघा आलाच, याला मॉलमध्ये आले मी काहीतरी ना काहीतरी घेतच राहतो। त्यांनी चॉकलेटचं काहीतरी घेतलं होतं। नंतर थोडेसे मसाले पण संपले होते घरामध्ये। मी हळद, थोडीशी धने पावडर शोधतच होते, धने पावडरचं कुठे काय, हे घेऊ ते घेऊ विचारच करत होते। आणि लाल तिखट वगैरे संपलं होतं, ते एक पुड्या घेतल्या आणि थोडंसं बडीशेप पण घेतली। तर आता माझं बिल करून झालेलं आहे। भरपूर भाज्या वगैरे विकत घेतल्या, थोडं दूध वगैरे दही पण घेतली मी। मग आता घरी जायला निघतच होते, तर तेवढ्यातच पावसाने हजेरी लावली। मग काय, वेट केल्याशिवाय पर्यायच उरत नाही आपल्याकडे, म्हणून वेटला थांबत होती, बाबा पाऊस कधी स्टॉप होतो आहे। आणि मग आम्ही निघालो शेवटी। खूप साऱ्या भाज्या खरेदी करून आता वेगळा दुसरा टास्क होता, तो घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा। तर पटापट निघालो होतो आम्ही। नंतर मी पिशव्या घरातूनच आणते, मॉलमध्ये खूप महाग असतात। तर सगळ्या भाज्या भरल्या मी त्याच्यामध्ये आणि घरी जायच्या तयारीला लागलो। तर मित्रांनो, माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।